गोलंदाज इथे मात्र त्या धावा वाचवण्यासाठी पहिला प्रयत्न करणार आणि समोर फलंदाज प्रशांत पाटील. स्विंग अँड मिस आहे. बॉल अतिशय चांगला होता, समोरच्या दिशेला टाकला, बॉलला थोडंसं वलन दिलं आणि डॉट बॉल आलाय. ही चांगली सुरुवात आहे. ऑलरेडी प्रेशर टाकलं गेलंय. 50 धावा ज्या बनल्यात त्यामुळे प्रेशर क्रिएट केलंय मी तर म्हणेल किरोली टीम वरती, आणि तो दबाव जरूर पहिल्या बॉलवरती जाणवला जातोय. डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल इनसाइड आउट, वाईडिश लॉंग ऑफला, वाड कॅच आणि झेल टिपला जातो इथे. भावेश दमडे रनिंग कॅच आहे. झेल अप्रतिम आहे. व्हॅल्युबल विकेट होती मिलिंद पाटीलची आणि ती प्रशांत पाटीलची, आणि तो अखेरकार तंबूच्या आश्रयाला. दुसऱ्या बॉल वरती विकेट आता पूर्णपणे डॉमिनेट करतो यावेळेस करंजाडे संघ किरवली टीमला, आणि संकेत गायकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दिनेश चेहरा सांगतो की या विकेटचा प्रभाव किती आहे या मॅच मध्ये. जो आनंद आहे ना तो पूर्ण सांगून जातोय. आय थिंक दिनेश थोडासा रिप्लेसमेंटची डिमांड करतोय, परंतु 12th मॅन त्याला राजी नाहीये. येस, त्यामुळं 12th मॅनलाही माहित आहे की महत्वाचा घटक मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. कारण का क्रुशियल मुवमेंट जेव्हा येणार, कारण का असं नाही किरवली संघ पलटवार करणार नाही, ते करेल, तेव्हा गोलंदाजाला विश्वास देण्याचं काम हा दिनेश 100% करतो. त्यामुळे त्याच्याकडे अनुभव आहे. कठीण परिस्थितीनं सामोरं कसं जायचं, या डावाला बिल्ड कसं करायचं, ती क्षमता आहे दिनेश मध्ये, आणि 12th मॅनने ते सांगितलं की तुम्ही मैदानाच्या आतमध्ये असायला हवं. पुढचा बॉल, व्हॉट बॉल, काय बॉल टाकलाय, खोला टाकला बॉल. अपील आहे, पंचावरती प्रेशर नाहीये अपिलीचा. डॉट बॉल येतो, परंतु बॉलची प्रशंसा करावी तेवढी कमी आहे. फास्ट अँड फ्युरियस यॉर्कर मारा दाखवला होता. अगदी पुढ्यात टाकलेला बॉल जणू काही यष्टे उद्ध्वस्त होतात की काय. अगदी नशीब बलवत्तर होते फलंदाज संकेत गायकरचे. डॉट बॉल आला इथे, खातं अजूनही उघडलं जात नाहीये. जय चव्हाण काय गोलंदाजी करतोय. अनादर डॉट बॉल आहे. अगदी बॉलला खाली ठेवलं गेलं. सबमरीन डिलिव्हरी ज्या पद्धतीने असायला हवी तिथे व्हेरिएशन होता. आय थिंक या बॉलला कमी गतीचा बॉल होता. यो मागचा बॉल ज्या गतीने टाकला तेच तर्रार, इथे गती कमी केली, बॉलला खाली ठेवलं गेलं. डॉट बॉल आलाय. सलगचे 4 बॉल डॉट आहेत. पूर्णपणे प्रेशर मध्ये आहे किरोली संघ. इथे अजून कमी गतीचा बॉल, आणि इथे काय गरज आहे मी म्हणेल. डॉट बॉल आलाय ऑलरेडी, परंतु अजून एखादी विकेट हवी आहे गोलंदाजाला. डॉट बॉल आलाय, वारंवार डॉट बॉल. इथे मात्र प्रेशर आहे. मी तर म्हणेल विकेट पेक्षा हे डॉट बॉल किरवली टीमला चुकी करण्यासाठी आता भाग पडणार यात शंका नाहीये. कारण का मोठा फटका नाही आला तर 3 ओव्हर मध्ये 55 धावा बनवणं सोपं काम नाहीये. त्यासाठी मस्ट निडेड बॉल आहे. एकाच चांगला फटका एकाच षटक्यात आला नाहीये. अगदी पुश करो, इथे रनआउटची विकेट, डायरेक्ट हिट. काम तमाम आहे. दिनेश आहे म्हटलं तर इथे चुकी होणार नाहीये. आणि विकेट मेडन षटक या स्पर्धेतील पहिला दिवस, आणि पहिल्या दिवसामध्ये विकेट मेडन षटक. त्या गोलंदाजाचं नाव आहे जय चव्हाण आणि संघ आहे जय हनुमान क्रिकेट संघ करंजाडे. रिप्लेसमेंट नाही मिळणार. चला लव पडके करार